सामनावीर विकी मॅन ऑफ द मॅच 16 बॉल 29. सामनावीर इथे पाहतोय विकी. अभिनंदन विकी, वेल प्लेड. अभिनंदन. ऋण 11 नारायण संघ. हार्ड लक म्हणूया आपण गावदेवी गिरीजा माता जुनी डोंबिवली या संघाला. तर सामन्यात होते सुरुवात. दावडी विपक्ष घारिवली या दोन संघांमध्ये लढत तुम्हाला पाहायला मिळेल. आणि घारिवली म्हटलं की नेहमीच आम्ही आवर्जून नामोल्लेख करतो. खरं तर समालोचन क्षेत्रामध्ये ज्यांनी आवर्जून आम्हाला सुरुवातीच्या काळात साथ दिली आमचे गुरु अर्थातच रोशनजी संते सर, त्यांच्या शुभेच्छा येतात टीम घारिवलीला. आणि नक्कीच रोशनजी संते सर आपलं देखील स्वागत आहे ओमसाई MTC लाईव्हच्या माध्यमातून. ते आपल्या समावेश जोडले जातात. मोस्ट वेलकम. आवाज घारिवली डोंबिवलीचे नामांकित क्रीडा समालोचक आमचे गुरु अर्थातच रोशनजी संते सर, आपलं मनपूर्वक स्वागत या स्पर्धेमध्ये. मॅचला ते सुरुवात. दावडी बनाम घारिवली के बीच अगला मुकाबला. आइए सुनते अगले मुकाबले की कहानी. करण जी कालन सर इनकी जुबानी. थैंक यू. कुशल शिक्षा स्पोर्टचे पुरस्कर्ते पिंटू शेठ पाटील सफाड यांचं आगमन झालंय. उद्योजक निसर मडवी बघा, तुम्हाला शुभेच्छा आल्या. सूरज जोशी जुनी डोंबिवली आणि विशाल भोईर मोठागाव यांच्याकडनं निल्सनला खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. ज्यावेळी निल्सनची मॅच सुरू होईल आकाशन टीमच्या विरोधात. चला बॅट्समन लगेच पाठवा घाललेली टीम, थोडीशी घाई करा प्लीज. पहिल्या फेरीतली शेवटची मॅच आहे. यानंतर तुम्हाला रवी भोईर आम्हाला माहिती दिली यानंतरची मॅच असेल ती मनपाडा 40+ आणि चिकनगर 40+ मध्ये यानंतरची मॅच असेल. रवी ओके. कारण यानंतर मॅच आपल्याला 40+ ची पाहायला मिळेल. 4 ओव्हरची मनपाडा 40+ आणि या पिंटू शेठ आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. यानंतर 40+ ची मॅच पाहायला मिळेल. मनपाडा 40+ विरुद्ध चिकनगर 40+. त्यामुळे निल्सनला थोडंसं अजूनही वेट करावं लागेल मॅच साठी. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत करेन. स्वर्गीय गोपाळ बुधाजी पाटील व स्वर्गीय गौतम श्रीपद पाटील यांच्या स्मृतिप्रित्यर्थ सुरू असलेल्या या स्मृती चषकामध्ये कुंभारलीच्या स्पर्धेमध्ये तिसरी रजनी आणि पहिल्या फेरीतील रेग्युलर फॉर्मॅटची मॅच आपल्या समोर येते. दावडी आणि दावडी संघाच्या विरुद्ध खेळत असताना आपण पाहतोय घारिवलीला पहिल्या डावाला सुरुवात होते. पहिलाच बॉल, बॉलर्स बॅक, मिडलला चेस करून चालला लॉंग ऑन कडे. पहिली धाव फार वेगाने पूर्ण करण्यात आली. पारितोषिक आल्या बॅक टू बॅक 3 सिक्सेस साठी घारिवलीच्या फलंदाजांना सनी पाटील यांच्याकडून 3000 रुपयांचं. सुजल आणि प्रसाद या दोघांना आपण पाहतोय आघाडीला. पहिल्या षटकामध्ये रवी जे फ्रंट लाईन बॉलर आहेत, दावडी जे
30 सर्कलचा बाहेर डाऊन दी ग्राउंड दोन्ही फिल्डर आहेत. व्ही शेप मध्ये लॉंग ऑन लॉंग ऑफ. प्रसाद ऑन साइडला टर्न करायचा होता, पायावरती हाईट फॅक्टर स्ट्रायकिंग एंडला क्रीज सोडले, डायरेक्ट हिट मिस. डायरेक्ट हिटला काम तमाम होतं बिकॉज फार लांब आपण बघितलं होतं पॉपिंग क्रीज पासून त्या फलंदाजाला. ऍक्शन दी प्ले. जर्सी नंबर 2 रवी. बॉल यावेळेला पायावरती आदळला आणि त्यानंतर जर आपण बघितलं हा जेव्हा थ्रो करण्यात आल्या फ्रेम मध्ये बॅटही नव्हती आणि बॅटर प्रसादही नव्हता, मात्र डायरेक्ट हिट हुकलं. त्यामुळे त्यानंतर त्याने मारलेली डाईव्ह तो आला पॉपिंग क्रीज मध्ये. पहिल्याच बॉलवरती सुजलच्या बॅटमधून एक धाव, दुसरा डॉट आला. प्रचंड अनुभव रवीकडे आपल्याला पाहायला मिळतोय. गेले कित्येक वर्ष जो दावडी संघाकडून खेळत आलेला आहे. शॉट ऑफ लाईन बॅकफुटला कट केला. ओहो बटरफ्लाय कॅच. सुपर्ब. जर्सी नंबर 3 शॉर्ट कव्हरला टिपला त्याने झेल. प्रवीणने टिपलेला झेलने पहिली विकेट. प्रसाद बाद. पाटील सापाड ज्यांचा नावाने आपल्याला संघ देखील पाहायला मिळतो. सापाड नेहमीच पुरस्कृत करत आलेले आहेत कुशल शिवशा स्पोर्ट. आणि जी त्यांची काही दिवसांअगोदर स्पर्धा झाली सापाडच्या मैदानावरती, त्या स्पर्धेमध्ये आलोचकाला, अंपायरला, स्कोररला, डीजे ऑपरेटरला प्रत्येकाला कूलर देण्यात आली. ही देखील एक महत्वपूर्ण गोष्ट. सध्याच्या घडीला आपण बऱ्याच वेळेला बऱ्याचशा स्पर्धांमध्ये इथे या स्पर्धेमध्ये प्रत्येक मॅन ऑफ द मॅचला 40+ 2 किलो चना डाळ देखील दिली जाते. संजयजी पवार यांच्याकडून लॉंग ऑफ मध्ये बॉल आहे आणि फार चांगली संकल्पना आहे. खरं तर जेव्हा बऱ्याचशा स्पर्धांमध्ये साड्या देखील देण्यात आला, आपल्या घरी जे आपल्या मायमाऊल्या असतात नेहमीच आपण नसताना किंवा आपल्यासाठी घरामध्ये जी काही कामं असतील त्या करत आलेल्या असतात. ट्रॉफी तर बऱ्याच वेळेला मिळते मॅन ऑफ द मॅच म्हणून, पण जेव्हा अशा पद्धतीने आपण त्यांच्यासाठी साडी किंवा मग घरातल्या ज्या आपल्या सामुग्री असतात ज्यामध्ये इथे या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द मॅचसाठी 2 kg चना डाळ देखील दिली जाते, वेगळी संकल्पना आहे. आणि यामध्ये पुढच्या काही वर्षांमध्ये या सर्व गोष्टी आपल्याला पाहायला मिळतीलच. ट्रॉफीपेक्षा महत्त्व आता या सर्व गोष्टींना दिलं जाईल ज्या आपल्या घर उपयोगी वस्तू आहेत. धावसंख्या 2, 1 विकेट. सुजल स्ट्रायकिंग एंडला. रवी पुढचा बॉल समोर खेळला, मिड विकेट होता पण त्याच्या बाजूने बॉल निघाला. मिडॉनला चेस करून थोडंसं फंबल झालं डीप मध्ये, मात्र मिळत असं एकच जाऊ. सुजितचं आगमन आपण पाहतोय. 2 सिनियर प्लेयर आता समोरासमोर असतील. सुजित पाटील स्ट्रायकिंग एंडला असेल, दुसऱ्या बाजूने रवीला आपण पाहू जो गोलंदाजी करतोय. रवी पवार. 2 सिनियर प्लेयर समोरासमोर आहेत. गारिवली दावडीमध्ये पहिल्या फेरीतील मॅच, पहिल्या षटकातील शेवटचा बॉल ओव्हर द विकेट. रवी पवार. एज आहे मागे बॉल, फाईन लेग डाऊन दी बॉल, वेल जज कॅच. प्राइसलेस विकेट. सुजित पाटील होतोय बाद. 3-2 पहिल्या षटकाचा खेळ संपला. गारिवली. दावडीचा गोलंदाजाने एक पारितोषिक आले. देवीचा पाडाचे जितू पाटील यांच्याकडून विकेट हॅट्रिकला 3000 रुपयांचं पारितोषिक देण्यात येईल. दुसऱ्या बाजूने सिक्सर
लागोपाठचे 3 आले तर सनी पाटील गारिवली यांच्याकडून पारितोषिक आहे 3000. जितू पाटील दुसऱ्या बाजूने मैदानाचा आत आलेले आहेत, जे गारिवलीच्या मधल्या फळीचं महत्वपूर्ण फलंदाज आहे. 3-2 हा डाव थोडा कवीना कचाट्यात सापडलाय. टॉप ऑर्डर निकामी करण्याचा प्रयत्न गोलंदाजांचा आपण बघितला. सुरुवातीला रवी पवार या ओव्हरमध्ये आलाय. रणजित पहिला बॉल राईट झाला आणि तो थेट गेला विकेट किपरकडे. हे डॉट बॉल आता टोचणार आहेत कारण धावा आल्या नाही, त्यामुळे तुम्हाला आक्रमण करावं लागेल. विकेट टिकून आक्रमण करायचे, धावा जमवायचे आहेत. पॉवर प्लेचं दुसरं षटक मिड विकेट सोबत लॉंग ऑन लॉंग ऑफ हे सध्या आपल्याला पाहायला मिळतात. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर सर शॉर्ट कव्हरला फिल्डर आहेत, पॉईंटला फिल्डर आहेत. थर्ड मॅन फाईन लेग बॅकवर्ड स्क्वेअर लेग हे सध्या आपण जाळ पाहतोय रणजित कडून. गोलंदाज रणजित जे आणखी एक सिनियर खेळाडू या संघाचा आपल्याला पाहायला मिळतोय. 3-2 पहिल्या 7 बॉलमध्ये एकही मोठा फटका आला नाही. खंत असेल पॅव्हलियनला, समर्थकांना, मैदानाचा आत असलेल्या दोन्ही फलंदाजांना. प्रयत्न सुरू आहे सुजलचाही. बॅकफुटला पण चांगला फटका, थांबला, वाट पाहिली, बॉल आलाय पल्लात आणि तसा त्याचा फटका डीप कव्हर पॉइंटला, चौकार. दोन सध्या आपण पाहतोय. चौकारासोबत 7 वरती धावफलक पोहोचलं. रमेश म्हात्रे सरांना तुम्ही पाहताय मैदानाच्या आत ऑन स्क्रीन. आपले अंपायर फुल टॉस आहे, बॉल बॅक, ड्राईव्ह करतोय लॉंग ऑफचा फिल्डरचा, वेगाने आला, त्याच वेगाने त्याने बॉलला उचललं. गुड फिल्डिंग. सिंगल फक्त आपण पाहतोय. टाळा आलेले आहेत कारण फिल्डिंग ज्या दर्जाशी आपण बघितली डीप मधून लॉंग ऑफच्या फिल्डर कडून. रोनक 8 धावा धावफलकावरती. बॉल अजूनही बाकी आहेत 3. जितू आता प्रथमतः स्ट्रायकिंग एंडला असेल, जो स्ट्रोक प्लेअर आहे आणि आता मोठे मोठे फटके यायला पाहिजेत. पॉवर प्लेला तुम्हाला कॅपिटलाइज करावं लागेल. जर तुम्ही पहिल्या डावामध्ये खेळताय मिनिमम 50 धावा तुम्हाला बनवाव्या लागतील आणि 50 धावा ॲव्हरेज स्कोर आहे. चॅलेंजिंग आहे कारण या खेळपट्टीवरती आणि या ग्राउंडवरती आपण 50 धावासंख्येवरती टाईट मॅचेस बघितलेल्या आहेत, त्यामुळे मिनिमम गारिवलीला 50 पर्यंत पोहोचावं लागेलच. 46ला आयचिंग आजची आपण मॅच बघितली वाकण विरुद्ध आगासन आणि त्या धावा डिफेंड देखील करण्यात आल्या. वाकणसारख्या नामवंत आणि तगड्या बॅटिंग ऑर्डरला आगासनच्या बॉलिंग युनिटने त्या धावा बनवू दिल्या नाही आणि तब्बल आय थिंक 9 धावांनी तो सामना जिंकला. यावेळेला एज होती. जितूला पहिल्याच बॉलवरती बाद करण्याची नामी संधी गमावली. ऍक्शन रिप्ले पहा. एज घेतली होती, लाऊड साऊंड कॉमेंट्री बॉक्स पर्यंत आवाज आला होता. अक्रॉस द बॅट खडे खडे पूल करायचं होतं, मात्र विकेट किपरने चुकी केली. आय थिंक रुपेश आहेत यस्टनचा मागे, जे विकेट किपर नितेश पाटील. रुपेश यांचे बंधू. चुकी झाली आहे, थोडासा नाराज रणजित. स्विचचा प्रयत्न, कनेक्शन, कॉन्टॅक्ट झालाय. ओहो, आणि बॉल डीप बॅकवर्ड पॉइंटला, चौकार. लगेच जितू पाटील का बी मागच्या बॉलवरती त्याला जीवनदान दिले आणि पुढच्याच बॉलवरती पुन्हा रिस्क घेतली आहे. रिस्क आहे ते रिवॉर्ड आहे, हे बऱ्याच वेळेला आपण बघितले. ग्लान्स केल्या वेळेला चांगला फटका, बॉल निघाला डीप स्क्वेअर लेग मध्ये. डबलचा कॉल, रनआउटची इथेही संधी. ओहो, यावेळेला अटेम्प्ट चांगले केले नितेशने, पण अंपायरने कोणताही रस दाखवला नाही. कदाचित बॅटर सेफ. धावा मिळत असताना आपण पाहतोय त्या दोन धावांच्या साहाय्याने धावसंख्या पुढे चालली आहे. स्कोर ऑन 14. 2 षटकांचा खेळ संपला. 14-2. 14-2 गारिवली. आजच आय थिंक
SSC 10th 10वीची परीक्षा संपलेली आणि वेदांतला पण पाहतोय, विराजला आपण मंचावरती पाहतोय. फार आनंदित आहे कारण आपण देखील शालांत परीक्षामध्ये जेव्हा होतो शाळेमध्ये शिकायचो, फार प्रेशर असायचं घरातून, कारण कुठे जाऊ शकत नाही, फक्त अभ्यास आणि अभ्यास. तो ते वय तसं असतं, शिकले नाही तर त्यानंतर तुम्हाला समजतं की शिक्षणाचं महत्त्व काय असतं. लागोपाठच्या 3 षटकारांना 3,000 रुपयांचं पारितोषिक आहे सनी पाटील गारिवली यांच्याकडून. 14ला 2 विकेट आपल्याला पाहायला मिळतात. 2 षटकांचा खेळ संपला. वेळ जास्त घेऊ नका, 10 मिनिटं बरोबर घेतली तुम्ही दावडी 2 षटकांसाठी आणि पुढची 2 षटकं देखील तुम्हाला टाकायचे 10 मिनिटांमध्ये. म्हणजे टोटल पहिल्या 4 ओव्हरसाठी तुम्हाला 20 मिनिटं दिली जातात. लास्ट ओव्हरमध्ये जर 20 मिनिटांमध्ये पहिली 4 षटकं तुम्ही टाकली नाही तर मात्र त्या गोष्टीची पॅनल्टी असेल. 4च फिल्डर 30 सर्कलच्या बाहेर ठेवण्याची मुभा असेल. पवार फुल लेंथ, वा अपील आहे मात्र यावेळेला फलंदाज होईल बाद. अंपायरचा बोर्ड आकाशाकडे. 14ला 3 गारिवली. आपण पाहतोय आणि मैदानाचा आज डॉक्टर ऋतिकेश करसन पाटील आलेले आहेत. पेशाने डॉक्टर आहे. गारिवली गावामध्ये जवळपास 20 ते 22 आपल्याला डॉक्टर पाहायला मिळतात आणि गारिवली गावाला डॉक्टरांचं गाव देखील म्हटलं जातं. पेशाने जवळपास 20 ते 22 जण या गावामध्ये आपल्याला, आणि खरं तरी अभिमानाची गोष्ट आहे. आपल्या आगरी समाजातील असं एक गाव आहे ज्या गावामध्ये, एकाच गावामध्ये आपल्याला 20 ते 22 डॉक्टर पाहायला मिळतात. त्यामधला ऋतिकेश देखील आहे आणि आता मात्र मधल्या फळीमध्ये त्याला खेळायचं आहे. इथे डॉक्टर नाही तर इथे तो बॅटर आहे. भावेश पाटील यांच्याकडून बॅक टू बॅक 3 साठी 3,000 रुपयांचं पारितोषिक देण्यात येईल ऋतिकेश यांना. 14ला 3 पवार. लॉफ्ट केलं बॉल, लॉंग ऑन कडे चालला, फील्डर त्या ठिकाणी वेगाने बॉलवरती. चांगले फिल्डिंग, थ्रो चांगला आहे, एकच धाव मिळेल. रुपेशला आपण पाहतोय ज्या ठिकाणी सिंगलच्या साह्यानं धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 15 या आकड्यावरती. फिल्डर्सना आता या बाजूने त्या बाजूला जावं लागते. त्याचं प्रमुख कारण लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन आहे. जितू आणि ऋतिकेश दोघांना डाव सावरायचा आहे. सुजलची विकेट पडली आहे, सुजीची विकेट पडली आहे. धावसंख्या धावफलकावरती 15, विकेट पडले 3. रवी पवार. हो, बॅट स्विंग जबरदस्त आहे, गुडघा टेकवलाय, मिस टायमिंग, काऊ फेसला फिल्डर, चांगला झेलच्या झेलने डाव संपला जितू पाटीलचा. 15ला 4. नामवंत बैलाचे मालक परेश शेठ भंडारी सोनारपाडा यांच्याकडून पारितोषिक आले दावडीच्या गोलंदाजांना. विकेट हॅट्रिकला त्यांचा लकी नंबर जो आहे 50-50, अर्थातच 5,050 रुपयांचं रोख पारितोषिक देण्यात येईल. 15ला 4 विकेट आपण पाहतोय. यानंतरची मॅच असेल $40+ फॉर्मॅट. मानपाडा आणि चिकनगर यांच्यामध्ये मॅच आहे. सो दोन्ही संघाचे खेळाडू तयार राहा, जास्त मंचाच्या मागे जाऊ नका, टॉस साठी या. 15ला 4. तीन बॉल अजूनही बाकी आहेत. काय बॉलिंग केली आहे. 9 बॉलमध्ये 4 विकेट काढलेत पवारने. बॅकफुटला कट केल्या, कव्हर्सला फिल्डर होते, एक धाव सहजरित्या मिळते. नितेश आलेत 6व्या क्रमांकावरती. निल्सन मडवी रेबल बैलाचे मालक नामवंत खेळाडू सापाड यांच्याकडून कॉमेंट्री बॉक्ससाठी आम्हाला 100 रुपयांचं कॉम्प्लिमेंटरी कॅश प्राइज आले. 200 रुपयांचं कॅश प्राइज आलेलं. थँक्यू. मागच्या डावात ते जिंकलेले आहेत. मागचा डाव 15 धावा 4 विकेट. बॉल अजूनही बाकी आहेत 2.
फुल्लन टाकलाय, यॉर्कर टाकलाय, उत्तर नाही फलंदाजाकडे. काय बॉलिंग केली आहे आतापर्यंत. रवी पवारने 11 बॉल टाकलेत, त्यामध्ये त्याने 4 विकेट काढलेत, 5च धावा. वा, बेस्ट बॉलिंग फिगर आतापर्यंतचा आजच्या रजनीचा, जबरदस्त. राऊंड द विकेटने मागचा बॉल पहा, वाईट यॉर्कर, बँग ऑन टार्गेट. फुल लेंथ आहे, पुन्हा बॉल चाललाय. काय बॉलिंग केले, चान्सच दिले नाही, एकही मोठा फटका त्याच्या अगेन्स्ट आला नाही. आणि अशा पद्धतीने 3 ओव्हरचा खेळ संपला. धावा फलकावरती आपण पाहतोय त्या 17 धावा, 4 विकेटचं नुकसान. बॅटिंग करत असताना टीम गारिवली. हे संपूर्ण मॅनेजमेंट टीम मेंबर्स तुम्हाला पाहायला मिळतात. सुभाष दादा पाटील, योगेश दादा पाटील जे आमचे 40+ नामवंत क्रिकेटर आहेत. गौरवला तुम्ही पाहताय, आशूला तुम्ही पाहताय आणि वरुण त्या ठिकाणी आहे. आणि वरती हे त्यानंतर आमचे कॉमेंट्री बॉक्स तुम्हाला पाहायला मिळेल. गारिवलीचे 12th मॅन आहेत, दावडीचे 12th मॅन आहेत. भावेश पाटील आमचे टेक्निकल स्कोरर आणि त्या ऑनलाईन रोशन फरा टेक्निकल जे एक्सपर्ट आहेत ओमसाई मॉडर्न टेनिस क्रिकेटचे. आणि संपूर्ण आमचे VIP डाईज पिंटा शेठ पाटील, सचिन दादा भोईर यांना तुम्ही पाहता, नितीनजी काळन यांना तुम्ही त्या ठिकाणी पाहता. आमचे समालोचक या स्पर्धेला लीड जे करतात नामवंत क्रिकेटपटू डोंबिवलीचे आपले तुषारजी पाटील, त्याचबरोबर सोमनाथ दादा भोईर, अक्षयजी भोईर, मॅनेजमेंट टीम मेंबर्स आहेत. जयला तुम्ही पाहता आणि पिंटा शेठ पाटील रेबल बैलाचे मालक. नुकतंच ज्यांनी आम्हाला समालोचकांना कॅश प्राइज दिलेले आहे. सो निल्सनची मडवी आपले मनापासून आभार. मानपाड्याचे सर्व खेळाडू आहेत, अशोकजी ठाकूर देखील आज काही कारणास्तव इनॅक्शनमध्ये नाही पण मॅच पाहण्यासाठी जे आवर्जून उपस्थित आहेत. रॉयल बँकवेट आणि हॉटेलचे मालक त्यांना तुम्ही त्या ठिकाणी बघितलं. करसनजी पाटील त्यांचे चिरंजीव मैदानाच्या आत खेळतात. चेहऱ्यावरती थोडीशी चिंता आहे बिकॉज आपल्या गावच्या धावा तितक्याशा झाला नाही. एक्स क्रिकेटर आहेत, त्यांची रेग्युलरची कारकीर्द बहरदार आहे. मात्र जेव्हा जेव्हा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतात पंचक्रोशीमध्ये आवर्जून करशनजी पाटील साहेब यांची उपस्थिती पाहायला मिळते. 3 ओव्हरचा खेळ संपला, 17 धावा 4 विकेट. धावा झाल्या नाही, मी अगोदरच म्हणालो की 45-50 चॅलेंजिंग स्कोर आहे. कारण जर आता धावा झाल्या नाही तर गोलंदाज सेकंड इनिंगमध्ये काय करतील. या संपायर वेळ जास्त चालला, दावडी लक्षात घ्या. 3 ओव्हर्स नंतर तुमचा जो ड्रिंक्स ब्रेक होता तो कंप्लीट होतोय. सो आता पुन्हा टायमर आम्ही ऑन केलाय. 4 मिनिटं शिल्लक आहे 4थ्या षटकासाठी. अराउंड द विकेट एज आहे, मागे बॉल फाईन लेग कडे, मात्र फिल्डर थोडासा लेट झालाय की काय. बिहाइंड द विकेट जेव्हा जेव्हा बॉल जातो तेव्हा आपल्याला तो फिरून येत असताना पाहायला मिळतो. थर्ड मॅनचा थ्रो चांगला होता, जेव्हा ते बॅकिंगला गेले तिथून त्यांनी थ्रो केला. 3 धावा मिळतात आणि या 3 धावांच्या साह्याने धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाली 20 या आकड्यावरती. आपले भेरवाळे तुम्हाला पाहायला मिळाले. वाह कॅमेरामॅन. ओमसाई मॉडर्न टेनिस क्रिकेट .inचे संपूर्ण कॅमेरामॅन फार ॲक्टिव्ह आहेत. संध्याकाळी 6:45 वाजल्यापासून सेटअप रेडी आहे. आय थिंक आजही आपल्याला आपला शेड्यूल 4 ते 4:30 कंप्लीट होईल आजचाही. काल आय थिंक 4:45 वाजले होते. वेळ जास्त घेतला एका इनिंगमध्ये तर मात्र त्या वेळेमध्ये तितकासा रात्री फरक होतो. लॉफ्ट केलाय, प्रॉपर टायमिंग आणि बॉल काऊ कॉर्नर सीमारेषेच्या बाहेर. षटकार. पण शेवटच्या क्षणाला बॉल त्यांच्या वरतून निघून गेला थेट सीमारेषेच्या बाहेर. इथे बॅट स्विंग चांगला पण चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही. टोटल सध्याचा स्कोर आपण बघितला गारिवलीचा तर तो 26-26 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळतोय. बॉल अजूनही बाकी असताना 3 बॉलचा काही या षटकातील अजूनही बाकी आहे. प्रेक्षकांची मोठ्या संख्येने उपस्थिती आपल्याला पाहायला मिळाली. मागच्या मॅच मध्ये जेव्हा नारायणकडे मॅच जात होती प्रेक्षकांचा आवाज होता. जुनू डोंबिवलीकडे जेव्हा सामना जात होता तेव्हा आवाज होता. शॉर्ट जॅब, काय पंच केलं बॉलला थेट मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. षटकार.
नितेशच्या बॅट मधून 2 षटकार आलेत. चार्ज होऊन बॉलला डिस्चार्ज करतात. 32 वरती धावफलक. समोर खेळला लॉंग ऑफ कडे फिल्डर आहेत. पहिल्या बाउन्स वरती कव्हर त्यांनी केला. बॉलला चांगला थ्रो. एकच धाव. एका धावेच्या साह्याने धावसंख्या पुढे जाईल. स्कोअर 33. आता ट्रॅक वरती आले गारुलीची गाडी, कारण या ओव्हरमध्ये आतापर्यंत 5 बॉलमध्ये 16 धावा आलेल्या आहेत. हा मागचा फटका शॉर्टम जॅब ज्याला म्हटलं जातं, पंच करत असताना बॉलला थेट मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. पुढच्या मॅच मध्ये खेळणाऱ्या 40+ दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती आहे, टॉससाठी तुम्हाला रिपोर्ट करायचे. मानपाडा आणि चिकनगर या 2 नामवंत संघांदरम्यान तुम्हाला फाईट पाहायला मिळेल. 40+ पुढची लढत टॉससाठी रिपोर्ट करा. चला वेळ जास्त घेतात प्लीज. टाइम अप ऑलरेडी तुमचा झालेला. शेवटचा एक बॉल लवकरात लवकर टाका, अन्यथा लास्ट ओव्हरमध्ये तुम्हाला पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. दावडी यावेळेला आलाय तो डॉट बॉल. अशा पद्धतीनं बरोबर 20 मिनिटांमध्ये तुम्ही 4 षटकं टाकलेली आहेत. 33 धावा, 4 विकेट बॅटिंग करत असताना गारिवली. उद्या दिवस असेल या स्पर्धेचा चौथा, अर्थातच चौथी रजनी. पहिल्या मॅच मध्ये खोणी विरुद्ध सोनारपाडा मोल या 2 संघांना आपण पाहणार आहोत. नेक्स्ट मॅच गोळवली 40+ विरुद्ध उंबारली 40+, आणि थर्ड मॅच देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे पिसवली विरुद्ध उंबारली. म्हणजे उंबारलीचे 2 संघ उद्या आपण पाहणार आहोत 40+ आणि त्याचबरोबर रेग्युलर देखील. त्यानंतर देवीचा पाडा विरुद्ध देसाई, भाल विरुद्ध हिदुटणे दातिवली विरुद्ध निळजे. यस, काही फेरबदल जो असेल तो मॅनेजमेंट टीम तुमच्यापर्यंत पोहोचवेलच. मात्र उद्या या टीम्स खेळणार आहेत आणि उद्या मोठ्या संख्येने उंबारलीचे ग्रामस्थ देखील उपस्थित असतील, कारण आपल्याच गावच्या आपल्या होम ग्राउंडवरती उंबारलीचे दोन्ही संघ खेळणार आहेत, 40+ आणि रेग्युलरी. त्यामुळे होम ग्राउंडचा ॲडव्हान्टेज, आपला स्वतःचा ऑडियन्सचा तो आवाज पाहूयात. तो आवाजच असेल की मात्र त्या आवाजाला शांत करण्यात येईल त्यांच्या ऑपोनंट टीमकडून, हा दिवस सांगेल उद्याचा. चला अंपायर स्विच हिट, कनेक्ट चांगलं केलं आणि बॉलला पाठवलं डीप कव्हर पॉइंट. येतोय चौकार. पद्धतीनं स्वतःला स्विच करायचा, डायरेक्ट ते स्विच केलं त्यांनी अगोदरच. बॉलला रिलीज करण्या अगोदर स्विच ते झाले होते आणि बरोबर कनेक्ट करत असताना या बॉलला मिड विकेटला. पुन्हा तोच प्रयत्न, यावेळेला कॉन्टॅक्ट तितकासा चांगला नव्हता. ओव्हरथ्रोचे चान्सेस होते पण तो बॅटरला लागलाय आणि यावेळेला रनआउटची विकेट. फलंदाज बाद. धावफलकावरती विकेट पडले 5वी. नवीन फलंदाज मैदानाच्या आत येत असताना परेश पाटील. नितेश सेट बॅटर होता, कदाचित आणि काही फटके त्याच्या बॅटमधून येऊ शकत होते, त्यामुळे त्याने चान्स घेतला स्ट्रायकिंग एंडला जाण्यासाठी, पण तो पोहोचला नाही आणि फाईन लेगने फार चांगल्या पद्धतीने तिथून येऊन स्टंप उखडलेत, त्यामध्ये विकेट पडली आहे. बॉल बाकी आहे 4. त्या 4 बॉलमध्ये आता जर मोठे फटके आले नाही तर मात्र नितेशच्या विकेटचं महत्व कळेल गारिवलीला देखील. रुपेश कमी गतीने टाकलाय, बॉलला लेफ्ट केला बॅटरने, फार बाहेर होता. दॅट्स वाय अंपायरचा सिग्नल वाईड. वाईडने धावसंख्या पोहोचले 39 आकड्यावरती. 39. बॉल अजूनही बाकी 4.
रुपेशच्या विरुद्ध परेश. सरळ रेषेत लॉंग ऑन कडे बॉल, गॅप मध्ये फिल्डर येतोय, नो चान्स, सीमा पार, चौकार. मागच्या काही बॉल वरती 4th ओव्हर मध्ये धावा आल्या, 5th ओव्हर मध्ये येत आहेत. 43 वरती धाव फलक, बॉल बाकी असताना अजूनही 3. आक्रमण केलंय परेशने, अगोदर नितेशने केलं, बॉल आत येत होता आणि त्यालाच अटेम्प्ट करत असताना वाईडिश लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर पाठवलंय. बॉल अजूनही बाकी आहेत 3 धावा धावफलकावरती. 43. पुढचा बॉल रुपेश, पूल केलाय, गॅप मध्ये बॉल, इथे फिल्डर धावतोय, नो चान्स, सीमा पार, येतोय षटकार आणि कटआउटला आय थिंक हिट झालाय. अरविंदजी भंडारी, पाहूया, चेक करूयात आपण कोणाचा कटआउटला एक्झॅक्ट बॉल लागलाय आणि पारितोषिक मिळणार आहे बॅटरला जर डायरेक्ट लागला असेल तर. बॉल बाहेर निघत होता, त्याला अटेम्प्ट केलंय, पूल करत असताना बॉल थेट, येस, अरविंदजी नकुल भंडारी साहेब यांचा कटआउट लागलाय. म्हणजे सचिनजी भोईर साहेब यांच्याकडून या फलंदाज परेशला 1000 रुपयांचं पारितोषिक देण्यात येईल. 49. 2 बॉल बाकी. रुपेश ऑन साइडला 4 फिल्डर आहेत. लॉंग ऑन, काऊ कॉर्नर, मिड विकेट, डीप स्क्वेअर लेग, पॉइंट आत, शॉर्ट कव्हर आत, थर्ड मॅन, फाईन लेग आत, लॉंग ऑफ थोडंसं वाईड ऑफ आहे. 49 ला 5 बॉल बाकी असताना 2 रुपेश तयार. ऑफ स्टंपचा बाहेर होता, वेगाने टाकलाय, अंपायरचा कोणताही सिग्नल नाही, वाईडला रेफर केलंय बॅटिंग टीमने. टीव्ही अंपायर चेक करतील. प्रसाद सहस्रबुद्धे सर सध्या टीव्ही अंपायरच्या भूमिकेमध्ये आहेत. रतन मानेरकर ऑन ग्राउंड, रमेश म्हात्रे ऑन ग्राउंड. हा बॉल ॲक्शन रिप्ले मध्ये ओव्हर द विकेटने आलाय. रुपेश क्रीजच्या कोपऱ्यातून टाकलेला बॉल, बोट तर फिरलेली आहेत, सीमअप होतात, सरळ निघून गेला बॉल, पण तो वळला नाही. आता अंपायर सांगतील आपल्याला की तो कुठून गेला निघून. चला फिल्डिंग सेट करून घ्या प्लीज, दावडी टीम फिल्डिंग सेट करा तुम्ही. डिसिजन आपल्यापर्यंत लगेच येत आहे. एक्झॅक्ट बॉल कुठून गेला टीव्ही अंपायर सांगतील आपल्याला. ऑन ग्राउंडचा कोणताही सिग्नल नाही. मानपाडा आणि चिकनगर या कॅप्टन या टॉससाठी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. 49 स्कोर. सो रिव्यू 1 सक्सेसफुल, इट इज फेअर डिलिव्हरी. शेवटचा बॉल चाललाय लॉंग ऑन कडे, फिल्डर त्या ठिकाणी, चांगला प्रयत्न सफल आलेला परेशच्या बॅट मधून, सरळ रेषेमध्ये षटकार. 55 ला डाव संपला. 56 धावांचं टार्गेट गारुलीने ठेवलंय दावडी संघासमोर. 8 टॉस बॉक्स. मानपाडा अगेन चिकनगर 40+. साहेबांना विनंती असेल आपण या, आपलं शुभास्ते टॉस करायचं आहे. अक्षयजी भोईर जे उंबरलीचे आहेत, दादांना विनंती आहे की दादा या आपण, आपल्या शुभास्ते टॉस केला जाईल. चला दोन्ही संघनायक आपण या. मानपाडा 40+ आणि चिकनगड 40+, दोन्ही संघांचे संघनायक आपण यायचं आहे. विकी तर पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिलं तर 5 गडी बाद 55 धावा केल्या. 56 धावांचा आता पाठलाग करायचा आहे तो दावडी संघाला.
यानंतर टॉस करणार आहोत आपण 40+, मानपाडा 40+ आणि चिकनगर 4 ओव्हरची मॅच. सामना 4 षटकांचा असेल. टॉस इथे कंप्लीट केला जाईल. हेड्स कॉल अँड टेल सिटीज. थँक्यू मान्यवरांचा आभार. आपण व्यासपीठावरती विराजमान होऊ शकता. टॉस जिंकलाय. निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण. सामना 4 षटकांचा. समोर मानपाडा 40+ संघ आहे. तो देखील एक सामना जिंकून इथे आलेला आहे. सो का स्ट्रॅटेजी 4 ओव्हरच्या मॅच साठी काय रणनीती नवीन? रणनीती काय नाही, जेवढं लवकर खोलते तेवढा लवकर आम्ही करू प्रयत्न. कसं वाटलं स्पर्धेत घेऊन? फार सुंदर स्पर्धा आहे. तितकं चांगलं आयोजन नियोजन आहे. स्पर्धेचं पहिलं पर्व, पण आयोजन बघून वाटणार नाही तुम्हाला की पर्व पहिलं आहे. आयोजन तर खूपच सुंदर आहे. आता बघूया कसं आता गेम होतोय माझा. खूप शुभेच्छा तुम्हाला मॅचसाठी. टॉस बॉक्स मधून माहिती देते. टॉस जिंकला चिकनगर 40+ टीमच्या कॅप्टननं गोलंदाजीचा घेतला निर्णय. बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय मानपाडा 40+ टीमला. काही क्षणातच लाईव्ह ऍक्शन लावून सुरुवात 40+चा थरार. बट त्यापूर्वी मैदानाच्या आतमध्ये डाव संत सुरू होता. गारिवलीचा बट त्यानंतर ऍक्सिलरेट झालं. स्कोकाट पुढे आलं. मॅच मध्ये मजेल. गारिवली विपक्ष दावडीमध्ये ऑन गोईंग मॅच. दुसऱ्या डावाला जशी होईल सुरुवात करूया. कॉमेंट्री बॉक्स मध्ये परिवर्तन ऐकूया मायक्रोफोनवरती. कल्याण डोंबिवलीचे नामांकित क्रीडा समालोचक आवाज डोंबिवलीचा पहाडी आवाजाचे धनी अर्थातच नितीनजी काळन सर यांना थँक्यू. इट्स सो टू यू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद प्रथमेश. धन्यवाद करणजी काळन. चला बॅट्समन लगेच स्पॉटवर. दावडी टीम आपली सलामी जोडी मैदानात लगेच दाखल करायची आहे. गारिवलीचे सनी पाटील यांच्याकडनं विकेट हॅट्रिक साठी 3000 रुपयाचे कॅश प्राइज आहे गारिवली संघासाठी. चिकनगर संघ बॉल द्या. चिकनगर बॉल फेकायचे. पंचावन्न झालेल्या 56 धावांचा पाठलाग करायचा या मॅच मध्ये. पुढच्या मॅचचा टॉस झालाय. चिकनगर 40+ ने टॉस जिंकलेला आहे. गोलंदाजी करायचा निर्णय घेतला. त्यामुळे मानपाडा 40+ ला बॅटिंग करायला गेली. ती मॅच 4 ओव्हरची असेल आणि त्या मॅच नंतर मग सापाड विरुद्ध आगासन अशी मॅच त्यानंतर पाहायला मिळेल. 4 ओव्हरची सेकंड राऊंडची फर्स्ट. यातून विजेता संघ नारंग संघासोबत खेळ. लक्षात घ्या 40+ चा 16 संघांचा वेगळा फॉर्मॅट तुम्हाला पाहायला मिळतोय. 32 रेग्युलर संघ तुम्ही पाहतायत. स्वर्गीय गोपाल बुधाजी पाटील व स्वर्गीय गौतम श्रीपद पाटील स्मृती चषक 2025 उंबारली. रोशन पहिलं षटक घेऊन येतात. सेकंडला राकेश आणि 9 सेकंडला रोनक. चला मॅचला सुरुवात करायची. रोशन चांगले गोलंदाज आहेत. गारिवली संघ आपण पाहिलं जाताच गारिवली 40+ संघाने स्पर्धा जिंकली होती. योगेश डांगे चषक आणि आता गारिवली रेग्युलर संघ तुम्हाला पाहायला मिळते. डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता. 1 धाव तर वेगाने पूर्ण केले. पंचांचा वाईट बॉलचा इशारा आला. त्यामुळे 2 धावा 1+1 2 धावा मिळतील या पहिल्याच बॉल वरती. आपण पाहतोय वाईट +1. 40+ च्या माध्यमातून गिरीश पाटील वसंत पाटील योगेश डांगे चषक मध्ये जबरदस्त खेळ तुम्हाला पाहायला मिळाला होता. संदीप पाटीलचा उल्लेख करेन. आणि त्या स्पर्धेचा योगेश डांगे चषकाचा चॅम्पियन संघ होता गारिवली 40+. आणि आता रेग्युलर संघ तुम्हाला पाहायला मिळते. सुजित पाटील आणि कंपनी पहिल्याच बॉल वरती 1+1 2 धावा आल्यात. आता रोनक सेकंडला येतात. रोशन गोलंदाजी मार्कवर. मिड विकेटला फटका चांगला तुम्हाला पाहायला मिळतोय. टायमिंग अप्रतिम तुम्हाला पाहायला मिळतोय. रतन मानेरकर सरांचा इशारा येतोय. मिड विकेटच्या वरून सीमारेषेच्या बाहेर रोनकच्या बॅट मधून आलाय पहिला सिक्सर. बॅट मधून पहिल्याच बॉल वरती षटकार आलाय. म्हणजे एकाच बॉल मध्ये 8 धावा आल्यात त्या दावडी संघाला. डावखळ्यात त्याचा फलंदाज आपण पाहतोय. बॅटिंग स्टान्स दिनू कांबळेची आठवण झाली. त्यांची बॅटिंग स्टान्स बघून आम्हाला. मॅन फ्रॉम अंबरनाथ
त्याच शैलीमध्ये दिसत आहेत, त्याच शैलीचे फलंदाज दिसत आहेत. सिंगल घेतली, 1 धावसंख्या पुढे सरकली ती 9 वरती. नऊ धावा दाबल करते आपल्याला पाहायला मिळत आहेत. 56चा पाठलाग करायचे. राकेशच्या बॅट मधनं लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू 1 बाउन्स सीमारेषेच्या बाहेर जाईल. राकेशच्या बॅट मधून आलाय पहिला चौकार. खातो उघडलंय. पहिल्या 3 बॉल मध्येच 13 धावा आल्या. दावडी संघाची सुरुवात जबरदस्त झाली या मॅच मध्ये. पाठलाग त्याला 56 धावांचा मॅच मध्ये करायचंय. पुढचा बॉल रोशन ऑप्शनच्या बाहेर होता. पंच वाईट चिकून करतायत. थोडासा दबाव आपल्याला रोशन पाटील या गोलंदाजावरती पाहायला मिळतोय. 14 धावा आपण पाहतोय. दावडी विरुद्ध घारिवली. घारिवलीचे आमचे रोशन संते आपण आला असेल तर एक अप्रतिम समालोचक ऑनलाईन सामना पाहत असतील त्यांचे हार्दिक स्वागत. पंडित दादा पाटील असतील आमचे ज्येष्ठ समालोचक. इथे फलंदाज बाद होईल. राकेशचे खेळ समाप्त झाले. 14 वरती पहिला धक्का लागत असताना दावडी टीमला फलंदाज बाद. सहकार्य करा. यानंतर बऱ्याचशा मॅचेस अजूनही बाकी आहेत. राकेश स्वतःवरती थोडेसे नाराज आहेत. रवी पवार आलेत बॅटिंग करणारे. एक चांगला फलंदाज या टीमचा दावडी संघात. एक आक्रमक फलंदाज. नेहमीच चांगली बॅटिंग त्याच्या माध्यमातून आपण पाहिलेली. तो रवी पवार राकेशच्या जागेवरती. 14 वरती पहिला धक्का. रवी पवार आलेत बॅटिंग करण्यासाठी. वरती पहिला धक्का. रोशन हाही चांगला बॉल होता. पडल्यानंतर थोडासा आतमध्ये आला होता. एक सिंगल मिळाली. रवीचं खातं उघडलं ते सिंगलने. दावडी संघाची धावसंख्या 15 वरती आपल्या पाहायला मिळते. 56 धावांचा पाठलाग करत असताना पुढच्या मॅचचा टॉस झालाय. 40+चा टॉस जिंकलाय आई गावदेवी रुद्र 11 चिकनगर. पिंट्या शेट भोईर पिसिवली आणि प्रस्तुत केलेला संघ तुम्हाला पाहायला मिळेल. त्यांना फाईट करेल तो मानपाडा 40+. 15 धावा खर्च केलेत. 41 अजूनही दावडी संघाला या मॅच मध्ये करायचे आहेत. 25 बॉलचा खेळ शिल्लक आहे. चला थोडंसं फास्ट क्रिकेट तुम्हाला खेळायचंय, लक्षात घ्या. फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला चिकनगरने पुढच्या मॅच मध्ये. ऑफस्टम्पच्या बाहेर होता. पंच व्हाईट बॉलची खून करतायत. 1 धाव इथे मिळाली. धावसंख्या 16 वरती तुम्हाला पाहायला मिळते. P1 मधला 1 बॉल अजूनही शिल्लक आहे. कमबॅक करावा लागेल रोशन पाटीलला, कारण की एक चांगला गोलंदाज आहे डावखऱ्या त्याचा घारिवली संघाचा. फटका चांगला आहे. स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या मधून सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी चौकार आणि पहिल्याच ओव्हर मध्ये धावा आल्यात 20. आता प्रसाद सहस्त्रबुद्धे आहेत. प्रसाद सर काय सांगाल, पहिल्याच ओव्हर मध्ये 20 धावा आल्यात. 24 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आणि 36 धावा या मॅच मध्ये करायच्या आहेत.
नितीन, नक्कीच गेले 3 दिवस मी इथे अंपायरिंग करतोय, एकही आपल्याला क्लोज अशी मॅच इथे झालेली सगळ्या मॅच क्लोज होत आहेत. वन साईड एकही नाही. म्हणजे ही विकेट ज्यांनी बनवली ती दोन्ही फ्रेंडली विकेट आहे, बॅटिंग विकेट पण आणि बॉलिंग विकेट पण. नाही नक्कीच, म्हणजे दोघांनाही मदत मिळते. गोलंदाजी तुम्ही चांगली केली तर विकेटही मिळतील आणि जर चांगली बॅटिंग केली खेळपट्टीवर जर तुम्ही थांबलात तर धावा येतील. आणि रोनकचं मी कौतुक करेल, रोनकने पूर्णपणे अंदाजा घेतला खेळपट्टीचा. ज्या पद्धतीने रोनक बॅटिंग करते त्या मॅचमध्ये 20 धावा पहिल्याच ओव्हरमध्ये आल्यात. 24 बॉलचा खेळ आता शिल्लक आहे. 36 रन्स या मॅचमध्ये अजूनही करायचे आहेत. मॅच लगेच आपण सुरू करूया आणि दुसऱ्या षटकाला सुरुवात करतील. दुसरं षटक घेतात गोलंदाज सुजल पाटील येत आहेत गोलंदाजी करण्यासाठी. 24 बॉल आणि 36 धावा करायचे आहेत. करण काळ नेहमी सांगतात चायला वेळ नसते, वेळेला चाय हवा. रमेशचा मात्र जेव्हा जेव्हा पंच असतात तेव्हा चाय येतो नेमकी. 24 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 36 रन्स या मॅच मध्ये करायचे आहेत. सुजल पाटीलला पलटवार करावा लागेल, सुजलला कमबॅक करावा लागेल. आणि सुजल असा गोलंदाज जो कधी कमबॅक करेल या मॅच मध्ये. त्याच्याकडे वेग प्रचंड आहे आणि विकेट टेकर गोलंदाज आहे गारवी टीमचा. पहिलाच बॉल आपल्याला पाहायला मिळतोय, मात्र रमेश म्हात्रे सरांनी व्हाईट बॉल घोषित केला आणि बघा लगेचच सुजित पाटीलने व्हाईट साठी रिव्ह्यू घेतलाय. त्यामुळे आता चेक करूया आपण. व्हाईट साठी रिव्ह्यू घेतलाय. फिल्डिंग करणाऱ्या टीमचे कॅप्टन आपण पाहतोय सुजित पाटील जे स्टँडच्या मागे. आज खऱ्या अर्थाने श्याम भोईर, मी रवी भोईर यांचं कौतुक करेल. पहिल्या स्टार्टिंग पासून ते आतापर्यंत स्टेजवरनं ते गेले नाहीयेत. काल थोडेसे बिझी शेड्यूल होता. वीस धावा झाल्यात. व्हाईट साठी रिव्ह्यू घेतला तर बघायचं काय घडलं एक्झॅक्टली. चेक करूया आपण. व्हाईट बॉल रिव्ह्यू गमावलाय फिल्डिंग करणाऱ्या टीमने. हा ऍक्शन रिप्ले बघा आपल्या टीव्ही स्क्रीन होती. नक्कीच नक्कीच योग्य डिसिजन आहे. व्हाईट बॉल आहे. धावसंख्या 21. सुजल गोलंदाजी मार्कवर, राईट आर्म ओव्हर द विकेट. फुलटॉस बॉल होता. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत आणि 2 पायांच्या मधून चेंडू सीमारेषेच्या बाहेर फरार. चौकार. फटका चांगला होता आणि जणू काही फटक्याचे चटकेच लागले असंच म्हणावं लागेल. क्षेत्ररक्षकाला धावा 4 मिळाल्या, चौकार धावा झाल्या. 25. सुजल पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. हाही चेंडू उंच गेलाय. झेलची शक्यता नाकारता येणार नाहीये. क्षेत्ररक्षकाचा जजमेंट चांगला आहे आणि जितू पाटील एक चांगला झेल टिपलाय. 25 वरती दुसरा धक्का. रवी पवार बॅक टू द पॅव्हेलियन. पवारने घाई दाखवली थोडीशी असंच म्हणावं लागेल. या मॅच मध्ये की जवळजवळ 7 बॉलमध्येच 25 आल्या होत्या आणि टार्गेट 56 धावांचं आहे. रवी पवारची विकेट महत्वाची होती, मात्र त्यांनी थोडीशी घाई दाखवली असंच म्हणावं लागेल. या मॅच मध्ये आता गुरुनाथ आलेत बॅटिंग करण्यासाठी 4थ्या क्रमांकावरती. कारण एखादी विकेट चांगल्या बॅट्समनची ज्यावेळी जाते त्यावेळी बऱ्याच वेळा थोडंसं अडचणी देऊ शकतो संघ. असं नाही की मॅच संपली आहे, मात्र अजून या टीमकडे चांगले चांगले फलंदाज आहेत. मिड ऑफच्या वरून पाठवलाय. लॉंग ऑफच्या दिशेने क्षेत्ररक्षक डीप बंद मेघाने आलेत आणि त्यांना बीट करून चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. पहिल्याच बॉलवरती चौकार आलाय गुरुनाथच्या बॅटमधून. टीव्ही स्क्रीन वरती हे दावडीचे प्रेक्षक आहेत, क्रिकेटचे दर्दी आहेत. दावडी म्हटल्यानंतर आमच्या बाजूचंच गाव आहे.
करण बोलले तेव्हाच मला वाटलेलं डाऊट थोडस. एकतीस धावा धापलक आपल्या पाहायला मिळतात. थोडस शांतता राखा कॉमेंट्री बॉक्स मध्ये आणि खाली जाऊन नाहीतर बसा. पुढचा बॉल 31 वरती 2 अशी परिस्थिती या मॅच मध्ये. गुणाच्या बॅट मध्ये अजून एक चांगला फटका. मिडॉनला क्षेत्ररक्षक आहेत. रनआउटची संधी आहे मात्र एक धाव वेगाने पूर्ण केली आहे. सिंगलने धावसंख्या पुढे सरकली ती 32. शेवटचा बॉल. बत्तीस धावा झालेले आहेत. हाही फटका चांगला आहे. मिडॉनला क्षेत्ररक्षक होते ते बीट झालेत. दोन षटकाचा खेळ संपलाय. धावपलका धावा लागल्या त्या 34 आणि 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 22 रन्स या मॅच मध्ये अजूनही करायचे आहेत. येणारे 18 चेंडू आणि 22 धावांची गरज. दोन षटकात पॉवर प्लेच्या 34 धावा आल्या आहेत दावडी संघाला आणि आता 18 बॉल मध्ये 22 या मॅच मध्ये अजूनही करायचे आहेत. अरविंदजी भंडारी यांच्या बॅनरला मग अशी परेश यांनी डायरेक्ट हिट केलाय. त्यामुळे सचिन भोर यांच्याकडे 1000 रुपयाचं कॅश प्राइज त्या फलंदाला दिले जाणार आहे मॅच संपल्यानंतर. अठरा चेंडूचा खेळ शिल्लक आहे. अठरा चेंडू आणि 22 धावा या मॅच मध्ये आता करायचे. तिसरं षटक घेऊन येतात गोलंदाज सुजल संते येत आहेत गोलंदाजी करण्यासाठी. 12 बॉल मध्ये 34 धावा बनवल्यात. बॅटिंग खूप चांगली केली. दावडी संघाचे 2 विकेट गेलेत मात्र सरासरी खूप चांगली मेंटेन ठेवली या मॅच मध्ये. टार्गेट फार मोठं होतं. 50+ धावा चेस करायचे त्या 2 ओव्हरचं. 18 बॉल 22 या मॅच मध्ये करायचे आहेत. पहिलाच बॉल कव्हरच्या वरून उडवलाय आणि जाईल सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. धावा झाल्यात 38 आणि आता 17 बॉल मध्ये 18 या मॅच मध्ये करायचे आहेत. टीम दावडीला जबरदस्त कामगिरी करत असताना दावडी संघ या मॅच मध्ये आपण पाहतोय 56 धावांचा पाठलाग करत. कोणत्या प्रकारचा दबाव या टीम वरती दिसत नाही. ज्या पद्धतीने गुरनाचा कव्हर ड्राईव्हचा लाजवाब फटका. रोनक 13 वरती बॅटिंग करतोय. 4 बॉलचा खेळ त्यांनी केलाय. गुरनाथने 4 बॉलचा खेळ केलाय. तो 11 वरती बॅटिंग करतोय. चांगली बॅटिंग. हाही फटका चांगला आहे मात्र डीप मध्ये क्षेत्ररक्षक ठेवण्यात आलेले आहेत. 38 वरती लागलाय. तिसरा धक्का मैदानाच्या आतमध्ये. फलंदाज गुरनाथ बॅक टू द पॅव्हेलियन. डाव संपलाय. चला बॅट्समन लगेच पाठवायचे. प्लीज थोडं सहकार्य करा. 16 बॉल आणि 18 रन्स या मॅच मध्ये आता करायचे आहेत. या स्पर्धेचे आमचे शिल्पकार तुम्हाला पाहायला मिळत आहेत. श्री सचिन सांगो भोईर सामना एन्जॉय करत असताना. कॅप्टन कूल उंबारली टीमचे रेग्युलर क्रिकेटमध्ये सुद्धा भरपूर चर्चेत राहिले आणि आता सध्या
40+ मध्ये ते चर्चेत आहेत. अनेक मॅन ऑफ द सिरीज 40+ मध्ये सुद्धा त्यांनी पटकावलेत. 16 बॉल 18 अजूनही करायचे आहेत. 16 चेंडू आणि 18 धावा या मॅच मध्ये करायचे आहेत त्या दावडी टीमला. थोडंसं फास्ट क्रिकेट तुम्हाला खेळायचे, लक्षात घ्या. अजूनही बऱ्याचशा मॅचेस आहेत. आयोजकांना प्रचंड मेहनत करावी लागते. संपूर्ण आपण पाहिलं तर या स्पर्धेसाठी गावदेवी क्रिकेट संघ उंबारली रेग्युलर 40+. आपण पाहिलं रवी भोईर, श्याम भोईर, सचिन भोईर, महाराज, शनिदास भोईर, योगेश पाटील, सर्वांची प्रचंड मेहनत राहिलेली आणि ते सिंगल घेतले. सीताराम पाटील उर्फ महाराज, सिनियर प्रेमनाथ भोईर, ज्युनियर प्रेम भोईर, प्रचंड मेहनत. 15 बॉल मध्ये आता फक्त 17 धावा या मॅच मध्ये करायच्या आहेत. 39 धावा झालेल्या आहेत. धावांची गती चांगली आहे. घारेली संघाकडे आता एकच पर्याय, विकेट आणि डॉट. तरच या मॅच मध्ये त्यांचा कमबॅक होऊ शकतो, पलटवार होऊ शकतो. 15 बॉल 17 ची गरज. डायरेक्ट हिट तर झालंय, मात्र पंचांनी आता हा निर्णय तिसऱ्या पंचांकडे सोपवलाय. 15 बॉल 17 ची गरज होती. या डिसिजन नंतर पुन्हा 21 तुमच्यापर्यंत पोहोचवेल. दावडी विरुद्ध घारेवली यानंतर 40+ ची मॅच. मानपाडा 40+ विरुद्ध चिकनगर 40+ मध्ये मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. मानपाडा 40+ संघाला बॅटिंग करायची, कारण की चिकनगर 40+ ने फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. दोन्ही टीमला विनंती असेल आमच्या मुख्य व्यासपीठासमोर येऊन खेळाडूंनी थांबायचे. चिकनगर आणि मानपाडा 40+. नॉट आउट. 14 चेंडूचा खेळ शिल्लक आणि आता 16 रन्स 40 धावा झालेल्या आहेत. हा ऍक्शन रिप्ले बघा. योग्य डिसिजन, बॅट ग्राउंडिंग झालेली आहे आणि फलंदाज फ्रेम मध्ये आलेले आहेत. पॉपिंग क्रीज मध्ये. चाळीस धावा झालेल्या आहेत. एक सिंगल ऍड होईल. धावसंख्या 41. 13 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 15 रन्स या मॅच मध्ये करायचे आहेत. अजूनही 13 चेंडू आणि 15 धावा या मॅच मध्ये बनवायचे. टीम दावडी या टीमला आपण पाहतोय 13 चेंडू आणि 15 धावा करायचे आहेत. 41 वरती 3 अशी परिस्थिती या मॅच मध्ये. पुढच्या मॅच मध्ये चिकनगर संघ फिल्डिंग करताना दिसेल तुम्हाला. गावदेवी रुद्र 11, चिकनगर 40+. सनी पाटील यांच्याकडनं घारेली संघासाठी विकेट हॅट्रिकसाठी 3000 रुपयाचे कॅश प्राइस ठेवण्यात आलेले. तशीच काहीतरी गोलंदाजी आता करावी लागेल. इथे बॅटची एज होती आणि बघा थर्ड मॅन बीट होतोय. आउटफील्ड फास्ट आहे आणि चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. रतन मानेरकर सरांचा इशारा येतोय, चौकार. बदललंय. 12 चेंडू 11 करायची गरज. मात्र ज्यावेळी सुजित एक्स्ट्रिक्शन करतायत, जो थर्डमॅनचा फिल्डर होता तो त्यांच्या बरोबर मागेच होता, म्हणजे फिल्डिंग चुकीची होती. अन्यथा चौकार आडला असा. थर्डमॅनला थोडंसं क्रॉस राहणं गरजेचं होतं आणि हे सुजित कदाचित मला वाटतं सांगत होते. 12 बॉल मध्ये 11 रन्स त्या मॅच मध्ये करायचे आहेत. तर एकदम बरोबर चिपकून होते. आपण पाहिलं तर ऋषिकेश बरोबर होते फाईन लेगला. मात्र जे थर्डमॅनला फिल्डर होते ते बरोबर सुजितच्या बाजूला होते. त्यामध्ये चेंडू त्यांना अडवायला यश मिळालं नाहीये. 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 11 रन्स या मॅच मध्ये आता करायचे आहेत. विजयाच्या दिशेने वाटचाल करत असताना दावडी संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. याच्या अगोदर तुम्ही रोनव 11 नारंग संघाने सामना जिंकला. विकी मानेने जबरदस्त गोलंदाजी केली होती जुनी डोंबिवली टीमच्या विरोधात. चला घाई करा प्लीज, अजून बऱ्याचशा मॅचेस आहेत.
पंच काय झालं? पाणी संपलंय. ओके, या मॅच नंतर सर्व मिळेल तुम्हाला. या स्पर्धेमध्ये तुम्हाला सर्व काही मिळेल. पाणी असो, चाय मिळेल. फक्त तुम्हाला काय करायचे तर प्रवेश फी संपूर्ण जमा करायची. रेग्युलरसाठी 17 आणि 40+ साठी 15 आणि बक्षीसही भरघोष मिळतील. शेवटच्या रात्रीमध्ये सोमनाथ भोईर नक्कीच ATM खुला करतील. शॉर्ट ऑफ लेनचा बॉल होता, त्याला पाठवून दिलाय खेळाडू कक्षाच्या दिशेने, सीमारेषेच्या बाहेर. रुपेशच्या बॅट मधून आलाय सिक्सर. आपण पहिले तर दातिवलीचे त्यांचे हार्दिक स्वागत. आईस फटका आणि या फटक्या बरोबरच मॅच झाली फिनिश आणि सामना जिंकलाय तो दावडी संघाने. चला चिकनगर संघ आपण लगेचच मैदानात जायचे. फिल्डिंग लावून घ्या प्लीज. 4 ओव्हरची मॅच दावडी विरुद्ध नारन. तुम्हाला अशी मॅच पाहायला मिळेल सेकंड राऊंड मध्ये. काय फिनिश केले बघा रुपेशने. चला सेकंड करा. हडलक करसन दादा मात्र चांगली बॅटिंग केली दावडी संघाने आणि हा सामना जिंकलेला आहे. चला चिकनगर संघ घाई करा प्लीज. फिल्डिंग लावून घ्या लवकर. आपला वेग कमी आणि या मॅचचा बारा तो मॅच आम्ही घोषित करतोय. 2 षटकं 6 धावा 4 विकेट घेणारा रवी पवार ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. पवारची पॉवर तुम्हाला पाहायला मिळाली या मॅच मध्ये. रवी पवार लगेच या मॅन ऑफ द मॅच.